हॅलो फ्रेंड्स, मे महिन्यामध्ये आपण मेन्स्ट्रुअल हायजीन वीक सेलिब्रेट करत असतो. सो मी आज तुम्हाला मेन्स्ट्रुएशन बद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आपल्याला मेन्स्ट्रुएशन बद्दल बऱ्याचशा मिसकन्सेप्ट्स आहेत की जसे की इरेग्युलर पिरियड्स हे आपोआप रेग्युलर होऊन जातील, लग्न झाल्यानंतर ते रेग्युलर होतील, किंवा आपण मेन्स्ट्रुएशन सुरू असताना मंदिरात जाऊ शकत नाही. जे होणारं ब्लीडिंग आहे ते इम्प्युअर ब्लड असतं. सो हे असं काहीही नसून मेन्स्ट्रुएशनमध्ये येणारं ब्लड हे गर्भाशयाचा आतलं आवरण असतं की जे दर महिन्यात ते शेड ऑफ होत असतं आणि दर महिन्यात ते नवीन तयार देखील होतं. इरेग्युलर पिरियड जर असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी आहे, जेणेकरून थोडेसे जे हॉर्मोनचे इनिशियल प्रॉब्लेम असतील ते पटकन करेक्ट होऊ शकतात आणि पुढे जाऊन मोठ्या प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करायची गरज पडत नाही. मेन्स्ट्रुएशन ही नॉर्मल नॅचरल प्रोसेस आहे, त्यामुळे मंदिरात न जाणे किंवा देवाचे कुठले विधी न करणे हा प्रत्येकाचा चॉईस असतो आणि ह्याला असा काहीही नियम नाही की तुम्ही ते अटेंड करू नये. मेन्स्ट्रुएशन दरम्यान योगासन किंवा एक्सरसाइज करू नये असा एक खूप आपला सर्वांमध्ये एक बिलीफ असतो, पण ॲक्च्युली असं काहीही नसून त्याकरता रिस्ट्रिक्शन पिरियड्स हे येऊ शकत नाही. सो तुमचा योगा एक्सरसाइज तुम्ही डेफिनेटली कंटिन्यू करू शकता. हेल्दी मेन्स्ट्रुएशन करता फ्रिक्वेंटली पॅड्स चेंज करणे किंवा मेन्स्ट्रुअल कप्स चेंज करणे आणि त्याची स्वच्छता मेंटेन करणे हे खूप एक महत्त्वाचं जबाबदारी आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट पार्ट्सना इन्फेक्शन न होण्याकरता मेन्स्ट्रुएशनमध्ये प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता मेंटेन करणं खूप जरुरी आहे. काही जण खूप हार्श सोप यूज करतात, विच इज ॲब्सोल्युटली नॉट रिकमेंडेड, आणि स्वच्छ पाण्याने क्लीन करून प्रायव्हेट पार्ट्स ड्राय ठेवणे हे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर फ्रिक्वेंटली बाथरूम यूज करणे किंवा फ्रिक्वेंटली युरिनेशन करणे हेही तितकेच जरुरी आहे. सो हेल्दी मेन्स्ट्रुएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट पेल्विक इन्फेक्शन्स अँड फ्युचर कॉम्प्लिकेशन्स. थँक्यू.